तर मित्रांनो, आज उठले मी सकाळी सकाळी 6 वाजता. पहिल्यांदा कोमल दीदीने केला बुच्चा टाईट आणि पोरीही उठतच होत्या. सकाळी झालं पहिल्यांदा डबडं सुरू, लावलं सैराट गाणं, पोरी झुरू लागल्या. सकाळी उठून कोण केस चोरते बाप्पा एवढ्या सकाळीच, ती चरती ही चरती, सगळ्या जणी केस चोरू लागल्या. सकाळ सकाळी दात घासले वाटते. मग आता आपण पण दात घासून घेऊ. मागचा झाला टूथपेस्ट घेऊन आलो आपण बाहेर. रोडावर आम्ही दात घासले. त्या पोट लावल्या पावडर गिवडर आली, मी लावली पावडर, आले बाहेर. बस नेमका शिव लागला सूर्य. सर लोक चालले वाटते मॉर्निंग वॉकवर. प्रवासाला डबल सुरुवात. तर लेस मस्त दिसू लागलं. हे नेमका सूर्य येऊ लागला, डोंगर गिंगर सगळं एकच नंबर होता. आमची गाडी जाऊ लागली सणानं पिरिरिरी. काय ते मोठाले डोंगर, अरे बापरे, खूपच चांगलं दिसत होतं सगळं. असं वाटू लागलं की इथंच राहावं. घरी जाऊन आपल्याला भांडे धुणं पण कर. आपल्या अजिंठ्यावर आपली गाडी आणि ही कोमल आणला ड्रॉन. मग घेऊ लागला पोरी तर चष्मे, 50 रुपयाला एक चष्मा. आपण तर नाही घेऊ चष्मा गिस्मा. कोमल दीदीने घेतला एक चष्मा, घेतला आम्ही मूर्त्या. मी घेतली गौतम बुद्धाची बाबासाहेबाची मूर्ती. तर आलो आम्ही जेवण करायला आम्ही सगळे. आता बसलो आता आम्ही बसमध्ये, कारण आता आम्हाला डायरेक्टली जायचं होतं अजिंठ्यावर. होती डोंगर गिंगर पाहत आता आम्ही चाललो अजिंठ्याला. आम्ही आलो बरोबर अजिंठ्यावर. इकडेही खूप जास्त डोंगर होते बा. आणि इथे आले पांढरे लोक. सर लोकांना काय येडं लागलं होतं का नाही पांढऱ्या लोकांसोबत फोटो काढायचा. मला जायचं आहे तिकडे वरून ते एक नंबर दिसत होता. फक्त माझ्या फोनाची चार्जिंग संपली म्हणून नंतर आलो आम्ही जाळीच्या देवाला. मला आता मला शूट करता आला नाही, कारण की माझ्या फोनाची चार्जिंग संपली होती. हे आहे तर जाळीचे. इथे घेतले पाया घ्या पडून. जाळीच्या देवाच्या बाहेर आलो तर इकडूनही खूपच जास्त चांगलं दिसत होतं. ही पुन्हा इथं पुढेच पळाली. एक नंबर सगळा व्ह्यू येत होता. चला सगळं एक नंबर दिसत होतं. मग घेतला आम्ही प्रसाद. आता चाललो बसकडे जाताना एक देव दिसला. मग या मंदिरातही आम्ही घुसलो. देव काही या प्रकारे काही मला काढता आला नाही फोटो. मग आलो आम्ही जेवण करायला बसलो. मस्त गुलाबजामुन पापड गिपड सगळंच होतं चांगलं. वरप्रण मग जेवण, 2 भाज्या, भात, पोळी, पातर दुरण सगळंच होतं. आता चालू आता आम्ही घरी. जाम थंडी लागली आता. अरे सगळ्यांची गावं